मी अरुण घोडके. शिवचिंतन. स्वराज्याच्या उभारणीच्या काळात शिवराय एक प्रशासक म्हणून आपल्या पदरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सूक्ष्म पारख करीत असत. लोकांचा स्वभाव, निष्ठा आणि कर्तृत्व ओळखण्याची महाराजांच्याकडे एक विलक्षण दृष्टी होती. स्वराज्य स्थापनेपासून अखेरपर्यंत अनेक जणांनी अविचल निष्ठेने त्यांची साथ सोडली नाही. युद्धकुशल, धैर्यवान, दूरदृष्टी असणाऱ्या वीरांना ओळखण्यात महाराज अप्रतिम होते. एवढेच नव्हे तर त्यांची पारख करण्याची क्षमता अद्वितीय, सर्व परिचितच होती. बाजीप्रभू देशपांडे, मोरारबाजी देशपांडे, फिरंगोजी नरसाळा प्रारंभी महाराजांच्या सोबत नव्हतेच, परंतु त्यांच्या गुणांची जाण ठेवून महाराजांनी त्यांना स्वराज्य सेवेत सामील करून घेतले. प्रत्येक गडावरती ते स्वतः योग्य अधिकारी नेमत असत आणि त्या गडावरचे मावळे प्राणपणाने त्या गडाचे संरक्षण करीत असत. प्रत्येक गडाचे अजिंक्यपण हे मावळ्यांच्या पराक्रमाचे तेजस्वी, मूर्तिमंत रूपच मानावे लागेल. थोडक्यात, ही भूमी पराक्रमाची, ही वसुंधरा मावळ्यांच्या रक्ताची, ही शिवकावगंगा शिवछत्रपतींच्या पारख बुद्धीची. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.